मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉग मध्ये. तर आज आहे शनिवार म्हणजे सॅटरडे, वीकेंड आहे आज. तर भाऊ जसं की आपल्याला तो काल म्हणलंय मला की जेवायला काय मिळणार नाही दुपारी, तर मग आपल्याला बाहेर जावे लागणार. तर बघू बाहेर जाऊ, पण त्याच्या आधी थोडंसं म्हणलं मॅगी आणली होती मी एक काल आणली होती रात्री नाही का, तर ती बनवली. तुम्हाला दाखवतो कशी दिसते ती. हे बघा, आहे का नाही प्रॉपर नॉलेज बनवायचं आपल्याला मॅगीचं. मस्त नॉलेज आहे आपल्याला बनवायचं. ठीक आहे, असू दे थोडं खाऊ आणि जमलं तर बाहेर जाऊ. उसा जरा स्पेची इच्छा होऊ राहिली. मयूर शेटला सांगितलं पार्सल घेऊन ये म्हणून. आणि कार्यकर्ते गेला आपला, जसं की मागं तुम्हाला दिसत नसेल तो गेलाय, घरी गेलाय तो मस्त. तर ठीक आहे, मॅगी वगैरे खाऊ मस्त पैकी. व्लॉग टाकायचं आहे, व्लॉग कन्वर्ट झालं, फक्त अपलोड करून देऊ. आवरून बिवरून घेऊ जरासं. डोंट माइंड विथ माय हेअरस्टाईल. जरासा विषय झाला तिचं. हे मयूरनी मालिश केली जरा डोक्याची, त्याच्यामुळे ते केसांची अरेंजमेंटच चुकली सगळं पूर्णपणे. तर ठीक आहे, भेटू परत आपण. काय भाऊ, जे इतके आपण स्वच्छ रूम बघत होती अति स्वच्छ झालेली इथे. एकदम स्वच्छ करताना किचन वाटा पण धुणार आहे. सगळा राडा इथं मयूर शेटने पूर्ण एक दिवस दिलाय त्याला. प्रॉपर रूम केले, एकदम स्वच्छ वाटतंय. कसं एकदम स्वच्छ. तिकडलं ते करेल साफ, इकडलं पण करेल तो. पण हे बघा किती स्वच्छ आहे. चेक दिस आउट. फायनली भाऊनी रूम स्वच्छ केलेली आहे. मयूर शेट येऊ शकता तुम्ही कॅमेरा समोर. ठीक आहे, जाऊ द्या. पण आवडलं मला, एकदम स्वच्छ करून टाकली रूम. काही विषय नाही. काय हो, व्यवस्थित आवरले वगैरे. मयूर शेटने त्यांची रूम आवरली. आता आपण काय करू, सॅटर्डे संडे रिच्युअल्स किंवा एक प्रथा म्हणू शकता तुम्ही. बाटली धुवायची, त्याच्यामध्ये शेटने आपल्याला काय दिलेले, टँग इच्छा झाली ते गार पाण्यात प्यायची. ती बाटली वगैरे धुवून जोव्यात खाली आणि करकटं ताड धुवायचे. आणि मंदिरात जो आहेत आपलं बजरंग बलीच्या आणि आपल्या हनुमानजीच्या मंदिरात जो आहेत. त्याच्यानंतर जाऊ आहेत आपण गणपती बाप्पांकडे. आणि जर मंदिर आपलं श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर जर उघडं असेल तर तिकडे एकदा जाऊयात. आणि मला झाले पॉपकॉर्न खायची इच्छा. काय माहिती इतके लय वेळ झालाय, मिळतात का नाही माहित नाही मला. मयूर शेट गेलेत ऑलरेडी खाली, त्यांना घेऊ. आणि येऊन ते एक 7-8 महिने झाले असेल. त्याला विचारू आज तुला मोटिवेशन कसं काय आलं नाही का रूम साफ करायचं. तर ते भेटले आपल्याला, ती गोष्ट वेगळी. पण त्याला विचारू नेमकी मोटिवेशन कुठं माझ्या संगतीत राहून तो चांगला राहायचं शिकला, ते पण एक विचार. मला वाटलं आज ते भात नाही ठेवणार. भात ठेवलाय भाऊ. हा ना, भातच ठेवलं. काय विषय, जेवायचे हाल सगळे. जेवायचे हाल हो. सकाळी नाश्ता नाही ठेवला. मला वाटलं नाश्ता पण नव्हता. हा, पण मला वाटलं मग त्याच्या हिशोबाने गॅस वाचून संध्याकाळी जेवण होईल. जेवण काय मिळालेलं नाही. ठीक आहे, असू दे. तर भाऊ चल लवकर उठ ना. गाडी चावी घेतली का? चल मग डीमार्टला टाक. डीमार्टला जर पॉपकॉर्न चालू असतील, दर्शन घेतलं आताच आपलं विठ्ठल रखुमाईचं, गणपती बाप्पांचं आणि आपलं यांचं पण घेतलं बजरंगबलीचं. जय श्रीराम. तर आता चाललोय पॉपकॉर्न आणायला. भेटले तर ठीक आहे, नाही अवघड काय, अवघड काहीच नाही. पण इच्छा आहे ना खायची, म्हणून मग इच्छा मिटवून अवघड आहे बस, बाकी काही नाही. ठीक आहे, काय विषय नाही. फीडबॅक काय देणार आहे? देतो ना पुढे यार. पण मशीन गंडलेली आहे फीडबॅकची. व्हॅलिडेशन बाहेर लावलेत, पण दिसतंय का? कीबोर्ड कुठे? कीबोर्ड नाही ते भंगार आहे. जाऊ दे चल. या कसं आलोय बघा आम्ही घ्यायला. काय आलो तो आणलंय काय, 150-200 रुपयाच्या घरात गेलो. 30 रुपयाची खरेदी करायची होती. जाऊ दे सोडून, नाही चलत. सामान ठेवायची स्टाईल कशी बघितली का? आणि आता दहीची पिशवी पडता वाचली माहिती की. बधीर काही करून राहिले, मोकर कधी काही करतंय. तर ठीक आहे, असो. आता जाऊ, भुकायला लागली. हे म्हणतो भातच खायचं तर भातच खाऊ, काही विषय नाही. हे बघा वाजलेत भरपूर टाइम झालाय, तरी पण गाड्यांचा जो प्रभाव आहे तो आहेच. आणि कधी मेट्रो चालू होईल, एकदा मेट्रो चालू झाली का आपण लगेच यायला जाऊ. कशाला म्हणते विमाननगरला जाऊ. 30 रुपये किलोवर कसं काय टरबूज घेते? आमच्याकडे किलोवर टरबूज नाही घेते, तिकडे कसं काय किलोवर टरबूज घेऊन राहिला तो? 5 रुपये किलो भेटते. पण किलोवर कोण टरबूज घेतो भाई? एक तर 30 रुपयाला एक कलिंगड किंवा 10 रुपयाला. आज काही त्रास नाही. किलोवर कोण घेतो भाई टरबूज? हा, एक नग आणि किलो मध्ये फरक आहे. आम्हाला जसं माहीतच नाही ना. आम्हाला जसं माहीतच हे भेटत नाही व्हील्स. आणि भाऊला थोडं सामान ठेवायला दिलं होतं. भाऊने बघा कुठे ठेवले. खतरनाक आयडिया. आलोय भाऊ बीजीवर फायनली. हो, हे बघा प्रेग्नंट झालाय आपला भाऊ.
आता बघ कसं काढून सामान एकदम ए भाई स्किल्स बोलते स्किल्स. आणि काय नाही आता इथला भात खाऊ. हां भात खाऊयात मस्तपैकी दही वगैरे टाकून व्हील्स टाकून. आणि बघूयात पुढे काय करतील काय नाही. इतके रडके रे पोरं इतका रडका आहे हो बरं का. मला माझी बाटली धुवायची म्हणून मी म्हणलं ही बाटली घेतो. मला म्हणतो नाही घ्यायची त्याला काहीतरी प्यायचं त्याच्यात काय नाही होत. कमेंटमध्ये सांगायला साखरेची गरज घेऊ म्हणतो. साखरेची गरज आहे पण मी दुपारी पेलोय थोडंसं थोड्या पाण्यामध्ये तर साखरेची गरज नाही त्याला थोडंसं असं काय म्हणतात गुळचट लागेल पण चांगलं लागेल आय बिलीव. आता टाकू मस्त वैगे आणि मस्त हालून आणि पूर्ण गार पाणी ते मशीनमधलं मशीन नाही का हां त्याच्यातलं सगळं गार पाणी घेऊ आणि देऊ टाकू. टाकलं आता फक्त हलवून घेऊ नाही का टॉप टू बॉटम हलवून घेऊ. आता काय करायचं ते नाही का संजू राठोडचं नवीन सॉन्ग आलं होतं तुझी कंबर आहे चाल शेकी शेकी मी बाटली शेकी शेकी करतो आहे बॉटल करा शेकी शेकी विथ टँग. आता मस्त पैकी जीवयात आणि मला हिने वचन आणले होते की जेव्हा तू दही खातो त्यासोबत हे नको खाऊ काय म्हणतो त्याला लोणचं. आणि आता स्वतः करतो त्याचं काय हां स्वतः करतो त्याचं काय हे बघा हे मला काय बच्चन आणली होती काय माहिती. जाऊ दे असू दे मला लागली भूक माझं पोट ओरडते काहीतरी दे भाई इंटेक दे तर काहीतरी खाऊ काय मस्तपैकी म्हणजे भातच काय दुसरं काही. आलं धुतलं आणि हिने भातच घेतलं तू उघडंच ठेवलं आहे बदिराने. तर असं एकंदरीत भात आहे असं कसं वेगळं दिसतोय हा. ठीक आहे खाऊयात उद्या तसं बी उपवासच आहे थोडंच करू. तर भाऊ म्हणत होता उद्यासाठी आणले उद्या एकादशी मान्य आहे मला पण ते अमूलचं तर इतकं आंबट आहे जबरदस्तमध्ये. आणि त्याच्यानंतर ते आचार बी खाल्लं नाही का मँगो पिकल म्हणजे माझं चिक्की देणार नाही सांगतो. आणि याची चिक्की आहे बॅकअपला याची चिक्की घेऊन टाकू राजगिरीची आहे. मी नाही देणार मला ध्यानी नव्हतं मला नव्हतं ही आपली साधी चिक्की आहे. चिक्की नाही चिक्की हा बरोबर चिक्की. तुला शाळेत भेटायची की चिक्की हा काय रे आम्हाला पण भेटायची 2 4 खरकटे हातू नको फक्त घे तुला काय घ्यायचं ते खरकटे हात लावू नको कारण की ते उद्या मला खायचं आहे. आणि ही चिक्कीवर आपण डोळा टाकू आता उद्या आणि हे फोडायचं आहे आपल्याला. फोडू ना बाई का बरं माझं आहे. अरे मग तुझं म्हणून तर खायला मजा येते ना तर खातो मी चक्की. विषय असं झाला तुम्हाला मी म्हणलं नाही का मी ते हे खाल्लं तोंड आंबट पडलं माझं कारण की मी ते दही खाल्लं आणि हे खाऊ म्हणलं हे खाल्लं तोंड लई गोड पडले. आणि मॅटर असं आहे आता थोड्याच वेळेस उपास चालू आहे आणि हे त्याला म्हणले फोड त्याचा विषय देऊ ते एक घास खाऊ म्हणजे जर न्यूट्रल वाटेल नाही. चड्डीत चड्डाच सोया स्नॅक्स एवढं खास नाही लागत. पंजाबी तडका कसा लागतो याचं हल्दीरामचं का बालाजीचं आहे ना क्वालिटी लागतो ते ठीक आहे काय विषय नाही. आता हे व्यवस्थित लावावं लागेल वरती घ्यावं लागेल पिशवी फुलं आंबट होऊन जाईल. आता उद्या मस्त साखरेसोबत करूयात अर्धाच काढले सगळं. आता जातो मी वरती आणि आजसाठी काय करू इथपर्यंत ठेवलं आपलं व्लॉग आणि भेटत पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय काळजी घ्या देवाचं नाव घेत राहा. जय श्रीराम.